नमस्कार. आज मी तुम्हाला मटार पनीर बनवून दाखवणार. इथे मी पनीर घेतले 400 ग्राम आहे आणि वाटाणे घेतले तिथे 200 ग्राम आहे. म्हणजे अर्धा किलो वाटाणे आणलेले साफ करून आता मी इथे 200 ग्राम वजनाने करून घेतले आणि वाटीच्या मापाने एक मोठी वाटी आहे. आणि इथे मी 4 मोठे कांदे घेतले आणि 5 टोमॅटो घेतले, 4 हिरव्या मिरच्या मसाल्यांसाठी, ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला 2 इंच आलं आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या. आता इथे आपण हे मसाले जे काढले, टोमॅटो, कांदा, आलं, मिरची, लसूण, हे सर्व आपण थोड्याशा तेलामध्ये परतवून घ्यायचे. इथे मी कांदा टोमॅटो परतून घेण्यासाठी कढई ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेते. जास्त तेलाचा वापर नाही करायचा, 1 चमचा तेल घालते. इथे मी वाटाणे नॉर्मल घेतले होते, त्याच्यामुळे 1 शिट्टी देऊन वाफवून घेतलेले. तुम्ही जर फ्रोझन मटार वापरले तर डायरेक्ट वापरले तरी चालतील. आपलं तेल गरम झालंय, मी कांदा टाकून घेते. आपल्याला कांदा जास्त लाल करायचा नाही, थोडासा नरम करून घ्यायचा तेलावर. ते मोठे तुकडे करून घेतले, थोडाशी नरम करून घ्यायचे. छान असा कांदा तेलावरती नरम करून घेतले. इथे आपला कांदा नरम होत आला. लसूण, मिरची, आलं, तुम्ही जर मिरची तिखट असेल तर 2 वापरलं तरी चालते. जशी आपली भाजीची क्वांटिटी असेल तसे त्याच्यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता. मी इथे 400 ग्राम पनीरच्या अंदाजाने मसाला घेतलाय. तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी करू शकता. मी इथे 4 मिरच्या घेतल्या. कांदा आपला नरम झालाय थोडा, आता मी टोमॅटो घालून देते. म्हणजे अर्धावट राहिलेला कांदा पण आपला टोमॅटो बरोबर नरम होईल. टोमॅटो चांगले असे लालसर बघून द्यायचे, म्हणजे आपला ग्रेव्ही छान तयार होते. कच्चे टोमॅटो नाही घ्यायचे, लालसर एकदम घ्यायचे तयार टोमॅटो. तर आपला कांदा आणि टोमॅटो नरम होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून देते, म्हणजे आपला कांदा टोमॅटो पटकन नरम होईल. मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो छान असा नरम होईल. 2 ते 3 मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवूया. गॅस आपला स्लो करायचा. छान असा आपला कांदा आणि टोमॅटो नरम करून घ्यायचा. इथे आपले 3 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून बघते. आपला कांदा आणि टोमॅटो छान असा नरम झालाय. मी आता गॅस बंद करते आणि आपण आता ह्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये छान अशी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. इथे मी हे पनीर अशा प्रकारे कट करून घेतले. तुम्हाला ज्या प्रकारे साईज पाहिजे तशी कट करू शकता. इथे मी अशा क्यूबमध्ये कापून घेतले, छोटे छोटे तुकडे करून. आणि इथे मी आता तेल ठेवले कढईमध्ये 2 चमचे गरम व्हायला आणि हे 1 चमचा मोठा बटर घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा फ्राय करून घ्यायचं आहे आपले पनीर. आता आपलं तेल गरम झालंय, मी त्याच्यामध्ये पनीर सोडून घेते. आपल्याला थोडे हलकेसे डाग पडेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. जास्त कडक नाही करायचं किंवा लाल नाही करायचं, म्हणजे आपल्या भाजीची चव छान लागते. थोडे पनीर फ्राय केले तर कच्चे काय लोक असेच कच्चेच वापरतात, पण थोडे असे फ्राय केले तर जरा भाजीची चव अजून थोडी छान लागते. इथे आपलं पनीर फ्राय झालं आहे, मी आता काढून घेते. आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पनीर चिवट होत नाही.
इथे आपले हे पनीर फ्राय करून झाले, असे मी कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवले. आता आपण मसाल्याला फोडणी करायला घेऊया. मी इथं जे पनीर तळलेला फ्राय केलेलं तेल आहे थोडंसं, त्याच्यामध्ये अजून थोडा 1 चमचा तेल घालते. इथे थोडा तेलाचा वापर जास्त करावा लागेल, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान टेक्स्चर येईल. ह्या 2-2.5 पळ्या तेल टाकले. इथे जे आपण कांदे टोमॅटो सगळे फ्राय करून घेतले होते तेलावरती, त्याची अशी मी बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरमधून. त्याच्यामध्ये छोटावाला 1 चमचा मी जिरं टाकून घेते. हे 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल आणि हे 5 लवंग आहे ते टाकून घेते. आपले मसाले सुके घालून घेऊया. हा मी 1 चमचा माझा घरगुती लाल मसाला आहे तो घालून घेते. इथे काश्मीरी लाल मिरची पावडर आपले ते 1 चमचा टाकते कलर येण्यासाठी. धना पावडर टाकते 2 चमचे. हळद टाकते छोटावाला पाव चमचा. आता आपण हा जो वाटून घेतलेला मसाला आहे तो याच्यामध्ये मिक्स करूया. आता मी इथे आपलं मिक्सरचं भांडं जे मसाला लागला होता ते धुवून घेतले, म्हणजे अर्धा ग्लास पाणी घातले याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ओतून देते. आपण हा मसाला मिक्स करूया. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमवरती ठेवायचे. छान याला तेल सुटेपर्यंत मसाला आपला फ्राय करून घ्यायचा आहे. झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनटं छान असा शिजवून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. जेवढा आपला मसाला छान शिजेल तेवढीच आपली भाजीची टेस्ट छान वाढेल. त्यामुळे आता झाकण ठेवते. 3 ते 4 मिनटं छान असा स्लो गॅसवरती मसाला शिजवून घेणार आहे. इथे मी आता थोडंसं मिक्सरचं भांडं 2 पाणी घातलंय. आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ आपण आता मसाला भाजता वेळ आपला कांदा टोमॅटो भाजला तेव्हा नरम होण्यासाठी थोडं टाकलेलं आहे. ते अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायचं आहे. मी आता याला छान असं 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते मसाला. इथे आपला मसाला शिजायला ठेवल्यास 5 मिनिटं झाले. बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय. 2 मिनटं मी जरा फास्ट गॅस करते, थोडा शिजवून घेते. ते मी छान असा मसाला 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घेतलाय झाकण ठेवून. आता मी याच्यामध्ये वाटाणे घालून घेते. मी इथे 1 शिट्टी देऊन वाफवून घेतले. तुम्ही जर असे नॉर्मल जर वाटाणे असतील तर तुम्ही पनीर घालायच्या अगोदर ग्रेव्हीमध्ये घालून 5 ते 10 मिनिटं छान असे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. नंतर आपलं पनीर टाकायचं. आता मी इथे वाफवलेले घेतले. नंतर मी छान असे 3 ते 4 मिनिटं आधी ग्रेव्हीमध्ये शिजवून घेते. नंतर याच्यामध्ये पनीरचा वापर करणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. भाजते वेळी आपल्याला मीठ टाकलेलं आहे आपलं. मी कांदा टोमॅटो भाजते वेळी थोडं 1 चमचा मीठ टाकलंय. त्या अंदाजानुसार आता 1 चमचा अजून मीठ टाकणार आहे याच्यामध्ये. आपण मिक्स करून घेऊया. ते आपले वाटाणे घालून घेतलेत मी ग्रेव्हीमध्ये. ते आता छान असे 3 ते 4 मिनिटं मसाल्यांमध्ये शिजवून घेते. तसे तर वापलेलेच आहे, पण मसाले मिक्स होण्यासाठी 4 मिनिटं याच्यामध्ये शिजवून घेते. ते आपले वाटाणे ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यास 4 मिनिटं झाले. आता ते फ्राय करून ठेवलेले पनीर आहे ते याच्यामध्ये घालून घेते. हे पाणी आपल्याला फेकायचं नाही. जर आपली ग्रेव्ही जास्त घट्ट वाटली तर ह्याच पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा. पाणी फेकून नाही द्यायचं. आणि ठेवते वेळी पण पाणी थोडं कमीच ठेवायचं. जेवढे आपले पनीर बुडतील तेवढेच, म्हणजे ते पाण्याचा वापर पण आपल्या ग्रेव्हीमध्ये होऊ शकतो. इथे मी पनीर जे भिजत घातलं होतं ते थोडंसं पाणी आहे माझ्याकडे, अर्धा ग्लास एवढं, ते याच्यामध्ये ओतून घेते. आता आपल्याला ह्याला छान असं 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं.
झाकण ठेवते. 10 मिनिटं असं छान असं शिजवून घेते. इथे आपला पनीर मटार घातल्यास 10 मिनिटं होऊन गेलेच ग्रेव्हीमध्ये शिजून. आता मी याच्यामध्ये किचन किंग मसाला आहे छोटावाला, 1 चमचा छोटावाला आहे म्हणून 1 चमचा टाकला आहे. ते 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतली, ती हातावरती चुरून मी याच्यामध्ये घालणार आहे. आणि थोडीशी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर. इथे आपली कसुरी मेथी, कोथिंबीर आणि किचन किंग मसाला घातलाय, तो छान असा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं छान असा शिजवून घेऊया याच्यामध्ये.